नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारची पूजा जी काल केली होती त्याची उत्तर पूजा कशी करायची किंवा मी कशी करते याबाबतची माहिती देणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम उत्तर पूजा करण्यापूर्वी मी दोन्ही समया लावून घेतल्या आणि तुपाचा दिवा लावला, अगरबत्ती लावून घेतली आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे माता लक्ष्मीला हळदी कुंकू वाहून घेतलं आणि स्वतःच्या देखील कपाळाला मी हळदी कुंकू लावून घेतलं. यानंतर माता लक्ष्मीला धूपदीप ओवाळून घ्यायचा आहे. धूपदीप ओवाळल्यानंतर या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी खडीसाखरेचाच नैवेद्य दाखवलेला आहे. तुम्ही दुधाचा देखील नैवेद्य दाखवू शकता, साध्या साखरेचा देखील नैवेद्य दाखवू शकता किंवा शिरा देखील करू शकता, परंतु मी या ठिकाणी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्य दाखवल्याच्या नंतर आरती करायची आहे. तर आज मी गणपतीची आणि महालक्ष्मीची आरती म्हटलेली आहे. अशा प्रकारे मातेची आरती करून झालेली आहे आणि आरती केल्याच्या नंतर या ठिकाणी नमस्कार करायचा आहे आणि पूजा करताना ज्या काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागायची आहे. यानंतर जी फळं ठेवलेली आहेत ती आपण प्रसाद म्हणून खायची आहेत. ते या ठिकाणी मी केळी ठेवली होती, तर ते आता आम्ही घरात सगळेजण प्रसाद म्हणून खाणार. देवाचं जे पुस्तक आहे ते आता आपल्याला पुढच्या गुरुवारी लागणार आहे, त्यामुळे मी पुढच्या गुरुवारी ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या आता एकत्रच ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जात नाही. घंटी आहे ती आता आपण देवघरात ठेवणार आहे. आता या ठिकाणी मी पानाच्या विडा ठेवला होता, तर आता जे काही विड्यावरती हळकुंड, सुपारी, खारी, खोबरं, बदाम ठेवलं होतं तर ते मी काढून घेणार आहे आणि पुढच्या गुरुवारी हेच साहित्य मी वापरणार आहे. मात्र विड्याची जी पानं आहेत ती मी निर्माल्यामध्ये ठेवणार आहे. आणि जसं की मी मगाशी सांगितलं, जे काही पुढच्या गुरुवारी साहित्य लागणार आहे ते मी एकत्र ठेवणार आहे, म्हणजे पुढच्या गुरुवारी तो वेळ आपला तिथे जाणार नाही आहे. आता या ठिकाणी मी जी गणपतीची सुपारी आहे ती देखील आपण अशा प्रकारे उचलून ठेवायची आहे. पुढच्या गुरुवारच्या पूजेमध्ये ती ठेवायची आहे. आता कलश आहे, तर कलश मी उचलून घेतलेला आहे आणि कलशावरती आईला जी वेणी घातली होती, फुलं लावली होती, ती निर्माल्यामध्ये ठेवायची आहेत. आता या ठिकाणी मी नारळाला जो मुखवटा बांधलेला आहे तो तसाच ठेवणार आहे, कारण आता पुढच्या गुरुवारी पुन्हा हे आपल्याला लागणारच आहे. फक्त काय करायचं की आता मुखवट्याला जे हळदी कुंकू वगैरे लागलेलं आहे ते मी सगळं साफ करून घेणार आहे. यामुळे काय होतं, मुखवटा खूप चांगला राहतो, स्वच्छ होतो आणि टिकतो पण चांगला, आणि जे हळदी कुंकाचे डाग आहेत ते पण राहत नाही, म्हणून वेळच्या वेळी साफ केलेला चांगला राहतो. आता हे जी पत्री लावली होती ती पत्री निर्माल्यातच ठेवलेली आहे मी. त्याच्यानंतर जे दागिने आहेत ते दागिने देखील काढून घेतले. तर हे दागिने देखील पुढच्या गुरुवारी पुन्हा लागणार आहेत, त्यामुळे ते मी एकत्रच ठेवणार आहे. आता या ठिकाणी मी हे ब्लाऊज पीसपासनं साडी तयार केली होती, तर त्याला अशा पिना वगैरे लावलेल्या होत्या, तर ते देखील मी काढून एकत्रच ठेवणार आहे, म्हणजे ऐनवेळी गडबडसुद्धा होत नाही आणि पुन्हा सामान जुळवाजुळवी करावी लागत नाही. पहिल्या गुरुवारी आपल्याला खूप वेळ ह्याच्यात जातो, त्यामुळे आता पुढच्या गुरुवारसाठी मी सगळं साहित्य एकत्र ठेवणार आहे. जी फुलं, पानं, गजरे, वेण्या आहेत ते फक्त मी निर्माल्यात टाकणार आहे. आता हे कलशातलं पाणी आहे ते मी झाडात, कुंड्यांना घालणार आहे. याच्यामध्ये पैसा आणि सुपारी आहे ती काढून घेणार आहे. आता हे जे काही खाली आपण तांदूळ ठेवले होते कलशाच्या खाली किंवा देवांच्या खाली, तर हे आता पक्ष्यांना खाऊ घालणार आहे. तर एका प्लेटमध्ये हे सगळे तांदूळ मी घेणार आहे आणि गॅलरीमध्ये पक्ष्यांना ठेवणार आहे. किंवा तुम्ही याचा भात शिजवून खाल्ला किंवा आपल्या तांदळाच्या डब्यात टाकलं तरीसुद्धा चालतं, कारण प्रत्येकाच्याच गॅलरीत काही पक्षी येत नाही, किंवा आले पक्षी तरी ते सगळं संपेल असं नसतं, त्यामुळे ते स्वच्छ करायचे तांदूळ आणि आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवले तरी चालतात. अशा प्रकारे निर्माल्य एका बाजूला करायचं आणि लागणारं साहित्य एका बाजूला करायचं आणि एका पिशवीत व्यवस्थित ते भरून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून पुढच्या गुरुवारी पुन्हा आपली धावपळ होणार नाही आणि एकत्रित सगळं साहित्य आपल्याला मिळून जाईल. तर अशा प्रकारे मी उत्तर पूजा करते आणि म्हणून असं वाटलं की छोटीशी सेवा आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी.
ते दिवे आहेत, समय आहेत, ते मी देवघरामध्येच ठेवणार आहे, कारण ते चालू आहेत, त्यामुळे ते असे विझवायचे नसतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.